सुप्रभात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन अध्यापन वर्गास उपस्थित सर्व अधिकारी, शिक्षक व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, आपले मी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. मी श्रीमती श्रद्धा नरेंद्र पाटील, विले पार्ले पूर्व, मनपा माध्यमिक मराठी शाळा येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. इयत्ता 9वी. आपला विषय आहे गणित भाग 1 आणि जो घटक आहे तो आहे वास्तव संख्या. मग आता वास्तव संख्या म्हणजे जी संख्या रेषेवर आपण बिंदूने दाखवतो, त्या रेषेला आपण म्हणजे ती जी संख्या आहे तिला आपण वास्तव संख्या म्हणतो. थोडक्यात जर संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा निर्देशक ही वास्तव संख्या असते. मग यामध्ये काय लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो, तर प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय असतेच असे नाही. तर आपण आता आजचा सुविचार पाहूया. स्वप्न 3 असतात जी तुम्ही झोपेत बघता. स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. म्हणजे आपले जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, धडपड करावी लागते. आपल्या या ज्या विद्यार्थ्यांमध्ये बरेच असे कलागुण आहेत आणि त्या कलागुणांना तुम्ही वाव दिला पाहिजे आणि ती जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असाच एक सुविचार डॉक्टर अब्दुल कलाम यांनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणूनच मलाही एक सांगावंसं वाटतं की कोणत्याही गोष्टीसाठी आपण शॉर्टकट वापरण्यापेक्षा कष्टाने गेलेला मार्ग कधीही सुकर आणि चांगला असतो आणि तो आयुष्यभर आपल्यासाठी एक शिदोरी म्हणून राहते. म्हणजेच जे सापडतं ते माझं नाही, तर जे उगवतं ते माझं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, बरं का, आजच्या घटकाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी आपण अगोदरच्या तासिकेत काय शिकलो ते पाहूया. मग यासाठी काय करूया, तर थोडे आठवूया. अपरिमेय संख्यांचे गुणधर्म हे आपण कालच्या तासिकेत पाहिले आहे. तर आता आपण त्याची थोडीशी उजळणी करूया. तर अपरिमेय संख्यांचे गुणधर्म आणि सराव संच 2.2 याची आपण मागच्या तासिकेला चांगलाच सराव केलेला आहे. त्याची आपण आता थोडक्यात उजळणी करून घेऊ आणि आपल्या घटकाकडे वळू. मग आता अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या बघा परिमेय नाहीत त्या संख्या अपरिमेय असतात. तर परिमेय संख्या ह्या क्यू अक्षराने दाखवतात, तर अपरिमेय संख्या ह्या क्यू डॅशने दर्शवतात. म्हणजे संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे शून्यापासून जेवढ्या अंतरावर जी अपरिमेय संख्या दर्शवलेली असते तेवढ्याच अंतरावर शून्याच्या डावीकडे तिची विरुद्ध संख्या दर्शवलेली असते. वर्गमुळात 2 ची विरुद्ध संख्या वजा वर्गमुळात 2 असेल. हे तर झालं अपरिमेय संख्येबद्दल. आता आपण अपरिमेय संख्यांचे जे गुणधर्म आहेत, आपण जे काल अभ्यासलेले आहेत ते 3 गुणधर्म आपण पाहूया. मग जो पहिला गुणधर्म होता तो बहुतेक करून काय होतं, परिमेय संख्यांचे गुणधर्म हे अपरिमेय संख्यांना बरेच असे लागू होत असतात. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची जर बेरीज आणि वजाबाकी आपण पाहिली तर त्यांची बेरीज आणि वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते. तसेच जर शून्य सोडला आणि शून्य सोडून परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार जर आपण केला तर त्यांची सुद्धा उत्तर जे येतं ती सुद्धा एक अपरिमेय संख्याच असते. म्हणजे 2 अपरिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. धारित असा सराव संच 2.2 हा आपण काल सोडवलेला आहे, म्हणजेच मागच्या तासिकेला सोडवलेला आहे. तर आता आपण गणित भाग 1 पाठ्यपुस्तक आहे इयत्ता 9वीचं,
यातील प्रकरण दुसरे वास्तव संख्या आणि यातील आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या त्यांचे गुणधर्म यांचा आतापर्यंत अभ्यास झालेला आहे. त्यापैकी आपण करणी, सजातीय करणींवरील क्रिया, करणींचे परिमेयीकरण आणि या सर्व घटकांवर आधारित असा आपला सराव संच 2.3 याचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला जो घटक अभ्यासाचा आहे तो म्हणजे करणी. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता हे बघा, हे एक चिन्ह आहे, आपण बघा वर्गमुळाचं चिन्हही म्हणतो त्याला. या चिन्हामध्ये हा ए आहे आणि याचं जे हे घर आहे इथे काय आहे, एन आहे. तर ही करणी संख्या असेल तर हे जे चिन्ह आहे या चिन्हालाच आपण काय म्हणतो, करणी चिन्ह आहे. नेहमी या चिन्हाला करणी चिन्ह असे म्हणतात. पुढे बघा, या करणी चिन्हामध्ये ए हे अक्षर आहे आणि या घरामध्ये एन ही संख्या आहे. तर ए ला आपण काय म्हणणार आहोत, करणीस्थ संख्या आणि एन ला आपण काय म्हणूया, करणीची कोटी. तर यासाठी आपल्याला काय प्रश्न येतो बरं, एखादं उदाहरण पाहूया. करणी चिन्हामध्ये 7 आहेत आणि हे जे घर आहे या घरामध्ये किती दिले आहेत, 3 दिले आहेत. तर या 7 ला आपण म्हणणार करणीस्थ संख्या आणि 3 ला काय म्हणणार, करणीची कोटी. यासाठी आपल्याला जो प्रश्न विचारला जातो तो अशा प्रकारे आहे की पुढील करणींची कोटी लिहा. मग जर आपल्याला असं आलं बघा, करणी चिन्हामध्ये 7 आणि इथे काय दिले आहेत, 3, तर मग करणीची कोटी या घरामध्ये जी संख्या असते ना ती असते करणीची कोटी. मग इथे आपल्याला दिसत आहेत 3, तर मग करणीची कोटी किती होणार, तर 3. याच पद्धतीने बघा, कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्ग करणी म्हणतात. आता आपल्याला माहितीच आहे कोटी जर 2 असेल तर तो वर्ग असतो, पण हे आपण करणीच्या स्वरूपात मांडणार आहोत. म्हणजेच जर कोटी 2 असेल तर ती झाली वर्ग करणी. आता एखादं उदाहरण बघूया. हे बघा, हे काय दिलं आहे, करणी चिन्हामध्ये 42 दिले आहेत आणि इथे कोणतीही संख्या नाही. त्याच्या शेजारी कोणतीही संख्या ह्या घरामध्ये आपल्याला दिलेली दिसत नाही. जेव्हा कोणतीही संख्या आपल्याला दिलेली नसेल तेव्हा त्याची कोटी असते 2. तसंच बघा, इथे सुद्धा करणी चिन्हामध्ये 13 दिले आहेत आणि इथे कोणतीही संख्या नाही. म्हणजेच जी आपली कोटी आहे ती असणार आहे 2. म्हणजे जर आपल्याला एखादी करणी संख्या दिली असेल आणि त्याची जर आपल्याला कोटी विचारली असेल आणि ह्या घरामध्ये कोणतीही संख्या नसेल तर विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा त्याची कोटी असते 2. पुढे बघा, सजातीय करणी. सजातीय करणी, स म्हणजे काय, सारखे, म्हणजे सिमिलर और लाईक सर्ड्स. करणीला इंग्रजीमध्ये सर्ड्स असंही म्हणतात. मग आता सजातीय करणी, तर आता बघा, जर पी आणि क्यू या परिमेय संख्या असतील तर पी करणी चिन्हामध्ये आहे ए आणि क्यू करणी चिन्हामध्ये पुन्हा आहे ए. म्हणजे जर या करणी चिन्हामध्ये 2 संख्या दिलेल्या असतील आणि त्या जर सारख्या असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, सजातीय करणी. म्हणजे हे जे पद असणार आहे करणी चिन्हामधील ते जर पद सारखं तर झाली सजातीय करणी. तसेच यांची कोटी सुद्धा समान असावी लागते. आणि आता कोटी म्हणजे बघा, याच्या घरामध्ये असणारी संख्या. आता याच्या घरामध्ये कोणतीही संख्या दिलेली नाहीये म्हणजे ती आहे 2. इथे सुद्धा आहे 2 म्हणजे कोटी काय आली, 2. कोटी सारखी आहे. आणि आता एलाच आपण काय म्हणतो, करणीस्थ संख्या असंही म्हणत असतो. म्हणजेच काय, तर हे पद सारखं असावं म्हणजे करणीस्थ संख्या या समान असाव्यात, तर आपण त्याला म्हणणार सजातीय करणी. त्यानंतर करणीचे परिमेयीकरण. मग करणीचं परिमेयीकरण करायचं आहे म्हणजेच काय, तर 2 करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस
दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक म्हणतात. मग आता आपल्याला जे उदाहरणं सोडवायची आहे यासाठी आपल्याला परिमेयीकरण गुणकाचा उपयोग करावा लागणार आहे. आणि यालाच म्हणतो आपण परिमेयीकरण गुणक, रॅशनलायझिंग फॅक्टर. आता आपण प्रत्यक्ष सराव संच 2.3 ला सुरुवात करूया. मग सराव संच 2.3 मधील जो पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थ्यांनो, पुढील करणींच्या कोटी सांगा. मग पहिला आहे हे बघा, करणी चिन्हामध्ये आहेत 7 आणि याच्या घरामध्ये दिले आहेत 3. हे बघा, ह्या संख्या काय आहे, इथे 3 आहे, म्हणजे याची कोटी किती येणार, 3. त्यानंतर जे दुसरं उदाहरण आहे बघा, हे 5 ह्या चिन्हाच्या बाहेर आहेत आणि करणी चिन्हामध्ये जी संख्या आहे ती आहे 12. म्हणजे आता इथे कोणतीही संख्या नाही, तर इथे जी कोटी येणार ती कोटी होणार 2. आपण मगाशीच पाहिलं, जर कोणतीही संख्या नसेल तर त्याची कोटी असते 2. पुढे बघा, करणी चिन्हामध्ये आहेत 100 आणि ह्या घरामध्ये दिलेत आपल्याला 4, तर कोटी आहे 4. त्यानंतर आता हे आहे करणी चिन्हामध्ये आहेत 39 आणि या घरामध्ये कोणतीही संख्या आपल्याला दिलेली दिसत नाहीये. मग कोणतीही संख्या दिलेली नसेल तर आपली कोटी किती असते, 2 असते. आता पुन्हा बघा, 5वं, करणी चिन्हामध्ये आहेत 18 आणि इथे आहेत 3, म्हणजे ह्या घरामध्ये 3 आहेत, तर कोटी आहे 3. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, जर आपण विचार केला, आता हे बघा, हा जो 5चा अंक आहे हे बाकीच्या अंकांपेक्षा मोठा अंक आहेत, म्हणून ती परिमेय संख्या होती आणि या जे छोटे अंक दिसत आहेत हे या घरामधील अंक होती. आपण करणीची कोटी काढताना काय लक्षात ठेवतो, ज्या घरामध्ये जी संख्या असते ती म्हणजे करणीची कोटी असते. तसेच जर कोणतीही संख्या दिलेली नसेल तर ती जी कोटी असते ती कोटी 2 असते. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा. मग आता यामध्ये पहिलं दिलंय बघा, या करणी चिन्हामध्ये आहेत 51 आणि इथे किती आहेत, या घरामध्ये 3 आहेत. तर आता 3 म्हणजे काय, तर घनमूळ. मग आता 51 हे कोणत्याही संख्येचं घनमूळ नाहीये, म्हणजे कोणत्याही संख्येचं घनमूळ 51 निघत नाही. तसेच बघा दुसरं उदाहरण, ह्या करणी चिन्हामध्ये आहेत 81 आणि इथे आहेत 5. म्हणजेच आता एखाद्या आपल्याला आठवतं का, एखादी संख्या आहे आणि तिचं 5वं घनमूळ 81 आहे, अशी कोणतीही संख्या नाहीये. पुन्हा हे तिसरं बघा, करणी चिन्हामध्ये आहे 22/7 आणि या घरामध्ये आहेत 3, म्हणजे कोणत्याही संख्येचं घनमूळ 22/7 ही नसतं. म्हणजे इथे करणी असलेल्या ज्या संख्या आहेत, तर हा प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 या करणी आहेत, कारण त्याचं घनमूळ 5वं मूळ हे निघत नाही, म्हणून त्या काय आहेत, तर करणी असलेल्या संख्या आहेत. आता जर पुढे आपण विचार केला, आता पुढचं दिलंय बघा, करणी चिन्हामध्ये आहेत 16 आणि ह्या घरामध्ये दिले आपल्याला 4. तर आपण अगोदर आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण मांडणी कशी करतो बघा, जे 16 असतील ते 16 आपण जसेचे तसे लिहिणार. त्याच्यानंतर हे किती आहेत, 4 आहेत, तर मग 4 लिहिताना आपण 1/4 असं लिहत असतो. मग आता हे 1/4 आहेत. आता 16 म्हणजे काय, तर हे 16 ची आपण फोड केली तर 2चा चौथा घातांक हा 16 होतो. म्हणजे बघा, 2चा 4 वेळा जर गुणाकार केला तर आपल्याला 16 मिळतात. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 असा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला 16 मिळणार. म्हणजे 2चा घातांक 4 गुणिला 1/4 हे जसेचे तसे. मग आता आपण हे 4 गुणिला 1/4 जर सोडवलं तर हे बघा, 4 गुणिला 1 म्हणजे 4 आले, छेद हे 4 झाले, म्हणजे 4 4 कट, म्हणजे
आपल्याला काय मिळतील? 2 मिळतील. म्हणजेच 2 ही परिमेय संख्या आहे आणि ही करणी नाही. त्यानंतर जे दुसरं आहे बघा, ते आहे करणी चिन्हामध्ये 256. मग करणी चिन्हामध्ये 256 म्हणजेच इथे कोटी किती असते? 2 असते. आता आपल्याला ह्या करणी चिन्हातून जर ही संख्या काढायची असेल तर आपण काय करणार? आता ती संख्या लिहायची आणि त्याच्या डोक्यावर किती येतील? 1/2. जर 2 असतील तर 1/2. मग आता 256 हा आपल्याला माहितीच आहे 16चा वर्ग आहे. म्हणून 16चा वर्ग गुणीला 1/2. मग हा 2 आणि हा 2 कट झाला. इथे गुणाकार होतो आणि आपले काय उरले? 16 उरले. म्हणजेच 16 ही परिमेय संख्या आहे, ही करणी नाही. त्यानंतर 64 हे करणी चिन्हामध्ये किती दिले आपल्याला? 64. आणि या घरामध्ये आहेत 3. तर आता आपल्याला हे लिहायचं आहे, तर हे आपण कसं लिहिणार? तर 64 हे आपण कंसामध्ये घेतलं. त्यानंतर हे जे आहेत 3, कोटी 3 आहे, तर मग ते लिहिताना आपण आता करणी चिन्हातून काढायचं आहे, म्हणून याच्या डोक्यावर किती येणार? 1/3. आता 64 आपले बघा घनपाठ असतात, तर 64चं जे घनमूळ आहे ते आहे 4. म्हणजे 4चा घन जर आपण काढला तर आपल्याला 64 मिळतात. 4 गुणीला 4 गुणीला 4 असा जर 4चा आपण 3 वेळा गुणाकार केला म्हणजे 4चा घन आहे 64. मग आता हे 3 गुणीला 1/3 हा 3 आणि हा 3 कट झाला बघा. 3 गुणीला 1 म्हणजे 3 अंशामध्ये आणि छेदामध्ये सुद्धा हा 3 आहे. 3 3 कट, 3 1 3 म्हणजे काय उरले? 4 उरले. म्हणजे 4 ही परिमेय संख्या आहे आणि म्हणूनच ही करणी नाही. त्यानंतर जो प्रश्न आहे तो आहे पुढील जोड्यांपैकी कोणत्या करणीच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा. आता सजातीय आणि विजातीय आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं आहे बघा 4 आणि ज्या करणी चिन्हामध्ये आहेत 18. इथे दुसरं पद दिलं आहे 7 आणि चिन्हामध्ये 2 दिलेले आहेत. हे 2 पद असताना सुरुवातीला जो करणी चिन्हामध्ये बघा 18 दिले आहेत. मग आपण अगोदर हे सोडवूया. हे सोडवताना बघा 4 करणी चिन्हामध्ये आहेत 18. मग आता आपण हे सोडवल्यावर आपलं करणी चिन्हामध्ये 2 येतात का हे आपण पाहूया. जर करणी चिन्हामध्ये आपले 2 आले तर ह्या सजातीय म्हणजे समान करणी होतील. मग आता बघा आपण 4 गुणीला आता हे 18ची आपण अवयव पाडणार. तर 18चे अवयव पाडताना नेहमी आपण कोणत्याही संख्येचा अवयव पाडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. संख्या जी असणार आहे ती पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. म्हणजे आता बघा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, तर 3चा वर्ग बघा 9. मग आपण काय केलं? आता 9 आहेत म्हणजे जे वर्ग असतात पूर्ण वर्ग ती संख्या एक घ्यायची आणि गुणीला आता 9 दुणे 18 म्हणून 9 गुणीला 2 केले. आता 4 गुणीला आता हे एकाच करणी चिन्हामध्ये 9 गुणीला 2 आहेत. मग आपण ते वेगवेगळे केले. आता एका चिन्हामध्ये घेतले 9 आणि दुसऱ्या करणी चिन्हामध्ये घेतले 2. मग आता 4 जसेचे तसे. आता आपण हे असं काय घेतो? कारण की आपण त्याचं वर्गमूळ काढू शकतो. एखादी आपण पूर्ण वर्ग संख्या घेतली की त्याचं वर्गमूळ आपण सहजासहजी लिहू शकतो. मग आता 9चं वर्गमूळ आहे 3. मग आता आपल्याला 3 लिहिताना हे वर्गमूळाचं चिन्ह घ्यायची गरज नसते, कारण आपण ते वर्गमूळ लिहत असतो. गुणीला वर्गमुळात 2. मग आता आपण काय केलं? ह्या अंकांचा गुणाकार केला म्हणजे 4 गुणीला 3 आपल्याला 12 मिळाले. मग 12 गुणीला वर्गमुळात 2 किंवा ह्या करणीमध्ये 2. मग त्या करणीमध्ये 2 आले आणि इथे सुद्धा बघा या दुसऱ्या पदामध्ये करणीमध्ये 2 आहेत. म्हणजे बघा सारखे आलेले आहेत. म्हणून हे कशी ही जोडी सजातीय होईल. म्हणून आपण काय लिहिणार आहोत? 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते. तसेच करणीस्थ संख्या ही समान असाव्या लागतात.
म्हणून वरील जोडी ही सजातीय आहे. त्यानंतर बघा दुसरं 19 आणि करणी चिन्हामध्ये आहेत 12, तसेच 6 आणि करणी चिन्हामध्ये आहेत 3. मग आता आपण काय करूया, जी बघा करणी चिन्हामध्ये जी मोठी संख्या असते ती आपण अगोदर घेऊया. मग आता 19 आणि करणी चिन्हामध्ये आहेत 12. आता आपण हे सोडवूया. मग आता हे सोडवताना बघा 19 जसेचे तसे. आता हे करणी चिन्हामध्ये 12 आहेत. मग 12 घेताना आपण काय करणार आहोत, तर एक संख्या बघा पूर्ण वर्ग म्हणजे 4 गुणिला 3, 4 त्रिक 12. मग आता हे आपण सोडवताना आता हे आपण खालच्या स्टेप मध्ये काय करणार आहोत, तर सेपरेट घेऊया, म्हणजे वेगवेगळ्या घरात घेऊया. मग वर्ग हे करणी चिन्हामध्ये 4 गुणिला करणी चिन्हामध्ये 3. मग 19 जसेचे तसे गुणिला या करणी चिन्हामध्ये बघा वर्गमुळामध्ये 4 आहेत, तर हे 4चं वर्गमूळ किती येतं, 2 गुणिला वर्गमुळात 3. मग 19 गुणिला 2. मग 19 गुणिला 2 याचा आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळाले 38. मग 38 वर्गमुळात 3. म्हणजे हे बघा हे जे आपलं दुसरं पद आहे 6 वर्गमुळात 3 आणि 38 वर्गमुळात 3. म्हणजे बघा ही जी ज्या करणी चिन्हामध्ये जे आपल्याला मिळालेलं आहे ते समान संख्या आहेत. म्हणजेच काय, तर ही सजातीय करणी आहे. म्हणजेच दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते. तसेच करणीच्या संख्या ही समान असाव्या लागतात. म्हणून या सजातीय करणी आहेत. इथे बघा इथे कोटी सुद्धा 2च आहे. पुढे 5 आणि करणी चिन्हामध्ये आहेत 5. त्यानंतर करणी चिन्हामध्ये आपल्याला दिलेले आहेत 75. मग आता आपण हे सोडवताना काय करणार आहोत, जी मोठी संख्या आहे ती घेऊन आपण अगोदर सोडवूया. मग करणी चिन्हामध्ये आहेत 75. मग ते 75 घेतल्यानंतर एक संख्या बघा पूर्ण संख्या घेऊया, म्हणजे प्रत्येक संख्येचा आपल्याला गुणाकार करायची गरज नाही. जे आपले वर्गपाठ आहेत, आता बघा 5चा वर्ग 25. मग 25 गुणिला 3, 25 त्रिक 75. म्हणून आपण हे अवयव घेतले. त्याच्यानंतर 25 आणि 3 आपण वेगवेगळे सेपरेट वेगवेगळ्या घरात लिहूया. मग करणी चिन्हामध्ये 25 गुणिला या करणी चिन्हामध्ये आले 3. मग आपण 25चं वर्गमूळ काढू शकतो, ते आहे 5 आणि वर्गमुळात 3 जसेचे तसे. मग 5 करणी चिन्ह 5 व 5 करणी चिन्हामध्ये 3. आता हे दोन आपण जर केले बघितले तर हे आपल्याला चिन्हामध्ये असणारी जी संख्या आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे करणी चिन्हामध्ये इथे 5 आहेत आणि इथे 3 आहेत. म्हणजेच काय, तर हे विजातीय करणी आहेत. जर संख्या वेगवेगळ्या आलेल्या आहेत, इथं या करणी चिन्हामध्ये 5 आहेत आणि ह्या करणी चिन्हामध्ये 3 आहेत, म्हणजे ह्या विजातीय करणी आहेत. आणि जर बरेच विद्यार्थ्यांचा काय गोंधळ होतो, तर इथे 5 आहेत तर इथे सुद्धा 5 आहेत, म्हणजे काय त्यांना वाटतं की या सारख्या असतील, मग या करणींची जोडी समान असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या बाजूच्या संख्या घ्यायच्या नाही आहेत, तर या करणी चिन्हामध्ये असणाऱ्या संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मग ह्या ज्या संख्या आहेत ह्या वेगळ्या आहेत, म्हणून ही विजातीय करणींची जोडी आहे. कारण कोटी संख्या असली तरी करणीस्थ संख्या ज्या आहेत ह्या भिन्न आहेत. आता पुढचं जे आहे प्रश्न तो आहे पुढील करणींना सोपे रूप द्या. मग आता सोपे रूप देताना आपण बघा जो आपला अगोदरचा नियम आहे तोच लक्षात घ्यायचा आहे. पूर्ण संख्या घ्यायची आणि अवयव पाडायचे आहेत. पहिला आहे करणी चिन्हामध्ये 27. मग आता करणी चिन्हामध्ये 27 घेतल्यानंतर एक संख्या बघा 9. मग 9 ही 3 आपण 9चं वर्गमूळ 3 घेऊ शकतो, म्हणून आपण 9 ही संख्या घेतली. मग आता 9ला बरं कितीने गुणलं तर 27 होतील, तर 9 त्रिक 27 म्हणून 9 गुणिला 3. आणि प्रत्येक वेळेस करणी चिन्हामध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा मग ते सेपरेटली आपण करणी चिन्हामध्ये 9 गुणिला करणी चिन्हामध्ये 3 हे घेतलेले आहेत. आता 9चं वर्गमूळ येतं 3 आणि वर्गमुळात 3 जसेचे तसे. बघा किती सोपं आहे विद्यार्थ्यांनो.
पुढे बघा, दुसरं उदाहरण आहे करणी चिन्हामध्ये 50. आता 50 घेण्यासाठी बघा, हे जर आपण विचार केला तर 5 किंवा 0 ह्या संख्या 5 शी रिलेटेड आहेत. म्हणजे बघा 5चा वर्ग होतो 25. म्हणजे 25 दुणे 50. हा जर विचार केला आपण तर आपले जे अवयव येतील ते येतील 25 गुणिले 2. हे आपण कशात घेणार? करणी चिन्हामध्ये. त्यानंतर 25 गुणिला 2 म्हणजे हे करणी चिन्हामध्ये आपण घेऊया, ते वेगवेगळे लिहिले. त्यानंतर 25चं वर्गमूळ आहे 5. म्हणून ते आपण ह्या करणी चिन्हातून काढून फक्त 5 घेतले. आणि वर्गमुळात 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमुळात 2 जसेच्या तसे. म्हणजे आपलं उत्तर आलं 5 करणी चिन्हामध्ये 2. त्यानंतर बघा तिसरं उदाहरण दिलंय आपल्याला. करणी चिन्हामध्ये आहे 250. मग हे 250 म्हणजेच काय? तर 25 गुणिला 10. हे आपण एका करणी चिन्हामध्ये घेतले. त्यानंतर आपण ते वेगवेगळे लिहिले. म्हणजे बघा करणी चिन्हामध्ये 25, गुणाकाराचं चिन्ह जसंच तसं. नंतर पुन्हा करणी चिन्हामध्ये 10. मग आता 25चं वर्गमूळ येतं 5 आणि करणी चिन्हामध्ये 10 जसेचे तसे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 5 करणी चिन्हामध्ये 10. त्यानंतर चौथं बघा, करणी चिन्हामध्ये 112. मग आता हे 112 चे जर आपण अवयव पाडले तर 16 साती 112 होतात. म्हणजे एका करणी चिन्हामध्ये आपण 16 घेतले, दुसऱ्या करणी चिन्हामध्ये आपण 7 घेतले आणि गुणाकाराचं चिन्ह मध्ये लिहिलं. मग 16चं वर्गमूळ येतं 4 म्हणून आपण 4 घेतले. करणी चिन्ह निघून जाईल आणि त्याचं 16चं वर्गमूळ येईल 4. वर्गमुळात 7 जसेच्या तसे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळाले 4 वर्गमुळात 7. त्यानंतर बघा 5वं 168. मग 168 म्हणजे बघा 4 गुणिला 42. मग 4 गुणिला 42 आपण वेगवेगळे घेतले. मग 4चं वर्गमूळ आपल्याला मिळाले 2 आणि वर्गमुळात 42 जशीच्या तसे. म्हणजे 2 वर्गमुळात 42 असं आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर जो सराव संच 2.3 मधील जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पुढील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. म्हणजे आता कोणती संख्या पेक्षा लहान आहे, कोणती पेक्षा मोठी आहे आणि कोणती समान आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी आपल्याला जे पहिलं उदाहरण दिलेलं आहे ते आहे 7 आणि करणी चिन्हामध्ये आहे 2 आणि जे दुसरं पद दिलं आहे ते करणी चिन्हामध्ये आहे 3. म्हणजे बघा आता आपण सुरुवातीला 7 करणी चिन्ह 2 याचा विचार करून सोडवूया. आपण कोणतंही सोडवताना फक्त काय लक्षात घ्यायचं आहे, तर आता करणी चिन्हामध्ये 2 आहेत. मग करणी चिन्हामधले 2 जसेच्या तसे आणि बाजूला आपल्याला किती दिले आहेत, तर 7 दिले आहेत. आता आपण काय नियम लक्षात ठेवायचा आहे? बघा आपण कोणताही खेळ खेळतो तेव्हा आपण नियम लक्षात ठेवत असतो. तर हे जे 7 आहे हे जर आपल्याला करणी चिन्हामध्ये घ्यायचे असतील तर ते 2 वेळा गुणाकार करून घ्यायचे किंवा त्याचा वर्ग करून लिहायचा. म्हणजे ही आपली बघा जसं आपण एखादा खेळ खेळतो तेव्हा त्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं, तसंच आपल्याला हे उदाहरण सोडवतानाही आपण नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणजे बघा हे करणी चिन्हामध्ये 2 आहे ते जसेचे तसे घेतले आणि 7 कसे घ्यायचे, तर 7चा 2 वेळा गुणाकार करून घ्या किंवा 7चा वर्ग लिहा. म्हणजे बघा 2 गुणिला 7 गुणिला 7. मग 2 गुणिला 7 आले 14 आणि 14 गुणिला 7 आले 98. 14 गुणिला 7 म्हणजे 14 साती 98. मग आपल्याला करणी चिन्हामध्ये किती मिळाले, 98. आणि दुसरं बघा 5 करणी चिन्हामध्ये आहे 3. मग आता करणी चिन्हामध्ये 3 आहे ते जसेचे तसे घेतले, पण आपल्या नियमाप्रमाणे 5 जर आत घ्यायचा असेल तर त्याचा वर्ग किंवा 5 गुणिला 5 असं 2 वेळा गुणून आपल्याला घ्यायचं आहे. मग 3 गुणिला 5चा वर्ग. मग करणी चिन्हामध्ये 3 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजे आपल्याला मिळाले बघा 3 गुणिला 5 15, 15 गुणिला 5 75. मग आता हे 98 आणि हे 75. तर आता आपल्याला आपण सांगू शकतो बघा 98 आणि 75
या दोन संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर 75 पेक्षा 98 हे नक्कीच मोठे आहे. म्हणजे आता ह्या 98 साठी आपण काय वापरलंय बघा, 7 करणी चिन्ह 2. म्हणजे या 98 साठी आपण ते लिहिले. त्याच्यानंतर आता बघा हे 75 आहे. हे करणी चिन्हामध्ये 75, त्याच्यासाठी आपण 5 करणी 3 हे आपण वापरलेलं आहे. तर मग आता जसं करणी चिन्ह 98 हे करणी चिन्ह 75 पेक्षा मोठे आहेत, तर आपल्याला फक्त तेच संख्या लिहायचं आहे आणि ज्या बाजूला पेक्षा मोठे चिन्ह आहे त्याच बाजूला आपल्याला पेक्षा मोठे चिन्ह करायचे आहेत. म्हणजे 7 करणी चिन्हामध्ये 2 ही संख्या मोठी आहे. पुढचं बघा, 2 करणी चिन्हामध्ये 7 आणि करणी चिन्हामध्ये आहेत 28. तर 2 करणी चिन्हामध्ये 7. आता करणी चिन्हामध्ये 7 आहे ते आपण जसेचे तसे घेतलेले आहेत आणि हे 2 आपल्याला मध्ये आणायचे आहेत. तर मग नियमानुसार 2 गुणिला 2 2 वेळा गुणाकार करून आपण त्याला आत घेऊ शकतो. मग 2 गुणिला 2 झाले 4. 4 गुणिला 7 28. मग आपल्याला करणी चिन्हामध्ये मिळाले 28 आणि याच्यासाठी आपण वापरलंय बघा 2 करणी चिन्हामध्ये 7. त्यानंतर पुढचा जो पद आहे तो आहे करणी चिन्हामध्ये 28. तो जसाचा तसा. मग आता आपल्याला इकडेही 28 मिळालेला आहे आणि इकडे सुद्धा 28 आहे. म्हणजे दोन्ही संख्या कशा आहेत? सारख्या आहेत, समान आहेत. तर आपण कोणतं चिन्ह देणार मध्ये? बरोबरच. मग 2 करणी चिन्हामध्ये 7 बरोबर करणी चिन्हामध्ये हे 28. म्हणजे दोन्ही संख्या ह्या समान आहेत. त्यानंतर 5 करणी चिन्हामध्ये 5 आणि 7 करणी चिन्हामध्ये आहेत 2. मग आता 5 करणी चिन्हामध्ये 5. आता करणी चिन्हामध्ये 5 आहे ते आपण जसेच्या तसे घेतले. त्यानंतर हे 5 आपल्याला आत आणायचे बरं. मग आपण काय करणार? त्या 5चा 2 वेळा गुणाकार करणार. म्हणून 5 गुणिला 5. मग 5 गुणिला 5 झाले 25. 5चा 5चा 25 आणि 25 गुणिला 5 झाले 125. मग करणी चिन्हामध्ये आले 125. त्यानंतर 7 करणी चिन्हामध्ये 2 दिले आहेत. मग या करणी चिन्हामध्ये आपण 2 जसेच्या तसे घेतले आणि हे 7 आपल्याला आत आणायचे आहेत म्हणून 7 गुणिला 7. मग 7 गुणिला 7 आहेत 49 आणि 49 गुणिला 2 होतील 98. म्हणजेच 5 करणी चिन्हामध्ये 5 आणि 7 करणी चिन्हामध्ये 2. तर आपल्याला या दोन संख्यांमध्ये 125 ही संख्या मोठी दिसत आहे. म्हणजे आता आपलं हे जे चिन्ह होईल ते ह्या बाजूला म्हणजे 125 मोठी आहे. म्हणजेच 5 करणी चिन्हामध्ये 5 ही संख्या 7 करणी चिन्हामध्ये 2 या संख्येपेक्षा मोठी आहे. त्यानंतर 4 करणी चिन्हामध्ये आहेत 42 आणि 9 करणी चिन्हामध्ये आहेत 53. मग आता हे सोडवताना बघा 4 करणी चिन्हामध्ये 42. मग आता करणी चिन्हामध्ये 42 आहेत ते जसेच्या तसे आणि 4 आपण आता ह्या करणी चिन्हामध्ये घेणार आहोत म्हणजे 4 गुणिला 4. मग आता 4 गुणिला 4 आले 16 आणि 16 गुणिला 42 यांचा आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळाले 672. पुन्हा दुसऱ्या पदासाठी सुद्धा तशाच प्रकारे करूया. 9 करणी चिन्ह 2. आता करणी चिन्हामध्ये आहेत 2 आणि हे 9 आपल्याला आत घ्यायची आहे म्हणजेच 9 गुणिला 9. मग आपल्याला मिळाले बघा 9 गुणिला 9 आले 81 गुणिला 2. मग 81 गुणिला 2 हा गुणाकार केल्यावर आपलं उत्तर आलं 162. मग 162 संख्येपेक्षा 672 हे मोठे आहेत. मग 672 कडे हे चिन्ह आलं. म्हणजे 4 करणी चिन्हामध्ये 42 आणि 9 करणी चिन्हामध्ये 2. तर 4 करणी चिन्हामध्ये 42 ही संख्या 9 करणी चिन्हामध्ये 2 या संख्येपेक्षा मोठी आहे. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे बघा, सोपे रूप द्या. आता सोपे रूप द्या मध्ये 5 करणी चिन्हामध्ये आहेत 3 अधिक 8 करणी चिन्हामध्ये आहेत 3. तर 5 करणी चिन्हामध्ये 3 अधिक 8 करणी चिन्हामध्ये 3. आता आपण जशी
याच्यामध्ये आपल्याला बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे. तर यामध्ये बघा फक्त बेरीज आहे. बेरजेचं चिन्ह आपल्याला मध्ये दिसत आहे. तर अगदी सोपं. फक्त जे अंक आहेत त्याची बेरीज करायची आहे. मग आता बघा याच्यामध्ये 5 अधिक 8 हे आपण एका कंसामध्ये घेतलं आहे. आणि ह्या दोन्ही संख्यांमध्ये जो सारखा घटक आहे, जे सारखं पद आहे, म्हणजे करणी चिन्हामध्ये 3 म्हणजे 5 अधिक 8 आपल्याला मिळाले 13 आणि करणी चिन्हामध्ये आहेत 3. त्यानंतर बघा दुसरं जे आहे ते आहे 9 करणी चिन्हामध्ये आहेत 5 वजा 4 करणी चिन्हामध्ये आहेत 5 अधिक करणी चिन्हामध्ये आहेत 125. मग 9 आता जर आपण ही पदावली पाहिली तर हे बघा याच्यामध्ये करणी चिन्ह